पुणे स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई. एकाच वेळी 23 जणांची नोकरी केली. पुण्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोत बलात्काराची घटना घडली आहे. एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय प्रवासी महिलेवर बलात्कार झाला आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच या बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामुळे एकाच वेळी 23 जणांची नोकरी गेली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही मोठी कारवाई केली आहे. स्वारगेट हे पुण्यातील सर्वात वर्दळीचे ठिकाण आहे. इथं नेहमीच मोठी गर्दी असते. अशातच स्वारगेट बस स्थानकात बलात्काराची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमधील सर्व सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. डेपोतील शिवशाही बसमध्ये बलात्कार प्रकरणी डेपोमधील तब्बल 23 सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आला आहे. उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे आदेशही परिवहन मंत्र्यांनी दिले आहे. स्वारगेट डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांची चौकशी करून या प्रकरणात एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत. परिवहन आयुक्ताकडे हा अहवाल सादर करण्यात आल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय होणार आहे. शिवसेना नेता नीलम गोरे यांनी स्वारगेट बस स्थानकात जाऊन बसची पाहणी केली, तसंच घटनेची माहिती घेतली. शिवशाही बसमध्ये पहाटे तरुणीवर बलात्कार झाला होता. याबाबत त्यांनी पोलीस एसटी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांची पुणे पोलीस आयुक्तांसोबत फोनवर चर्चा केली. तपास गंभीरपणे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे. दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी जामिनावर बाहेर होता. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून तरुणी फलटणला जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी नराधामानं तरुणीवर अत्याचार केला. आरोपीवर शिक्रापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीला फलटणला जाणारी बस आहे म्हणून दुसऱ्या बसमध्ये बसायला सांगण्यात आले होते. आता नराधामाच्या शोधासाठी 8 पथक तयार करण्यात आली आहेत. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.